जीवन है तेरे हवाले ओ डमरू वाले। जीवन है तेरे हवाले ओ डमरू वाले। मैं पापी हो जाऊं मैं पावन हो जाऊं। मैं पापी हो जाऊं मैं पावन हो जाऊं। चरणों में जो बिठा ले ओ डमरू वाले। चरणों में जो बिठा ले ओ डमरू वाले। जीवन है तेरे हवाले ओ डमरू वाले। जीवन है तेरे हवाले ओ डमरू वाले। श्री शिवाय नमस्तुभ्यं श्री गणेशाय नमः। जय जय शिवमंगल धामा नित जन हृदया रामा। चराचर फलांकित द्रुमा नामा नामीत तू। इंदिरावर भगिनी मनरंजना शळाश जनका सपरी ध्वज दयना। ब्रह्मानंद भाललोचना भवभंजना त्रिपुरांतका। हे शिव सद्यो जात वामघोरा तत्पुरुषा ईशान ईश्वरा। अर्धनारी नटेश्वरा गिरिजा रंगा गिरीशा। गंगाधरा भोगीभूषणा सर्वव्यापक अंधकर्मधरणा। परमातिता निरंजना गुणत्रया विरहित तू। हे पय फेन धवल जगजीवना द्वितीय अध्यायी कृपा करून। अगाध सुरस आख्यान शिवरात्री महिमा वर्णिला। यावरी कैसा कथेची रचना वदवी पंचमुकुट पंचानना। शौनकादिका मुनी जनना सूत सांगे नाव विचारणे। इक्ष्वाकुवंशी महाराज मित्र नामे भूभुज। वेदशास्त्र संपन्न सतेज दुसरा बिडोजा पृथ्वीवरी। पृतनावशने करून घातले उर्विशी पालान। प्रताप सूर्य उगवला पूर्ण शत्रुभंगे मावळली। तो एकदा मृग या व्याजे करून निघाला धुरंधर चमू घेऊन। घोरांधर प्रवेशला विपिन तो सावजे चौकडुनी उठली। व्याघ्र वक्ररी सवन केशरी मृगमृगी वनगो वानर वानरी। शशक जपुकांच्या हारी सहारी तनपवर। चातक मयूर बदक कस्तुरी कुरंग जवादी बिडालक। नकुल राजहंस चक्रवाक पक्षी स्वापदे धावती। नपे मारिले जीव बहुवस त्यात एक मारिला राक्षस। महाभयानक तामस गत प्राण होऊनी पडिला। त्याचा बंधू परम दारुण तो लक्षिता झाला दुरून। मनी कापट्य कल्पून मने सूड घेईन बंधूचा। मित्र सह पातला स्वनगरास असुरे धरिला मानव वेश। कृष्णवशन वेष्टित विशेष दर्वी स्कंदी घेऊनिया। नृपासी भेटला येऊन मने मी शुपशास्त्री परम निपुण। अन्न शाखा सुवास करीन देखोन सुरनर भुलती। राये ठेविला पाक सदनी त्यावरी पितृतिथी लक्षुनी। गुरु वशिष्ठ घरा लागुनी नपश्रेष्ठे आणिला। भोजनाला अब्ज जननंदना तो राक्षसे कापट्य स्मरून। शांकात नरमास शिजवून ऋषीचा आणून वाढिले। त्रिकाल ज्ञानी वशिष्ठ मुनी सकळ ऋषी माझे शिरोमणी। कापट्य सकळ जाणुनी मित्र सह शापिला। म्हणे तू वनी होई राक्षस जेथे आहार न मिळे निशेष। मी ब्राह्मण मज नरमास वाढिले कैसे पापिया। राव म्हणे मी नेने स्वरथा बोलावा सुपशास्त्री जाणता। तव तो पळाला क्षण न लागता गुप्त रूपे वना आपुल्या। राव कोपला दारुण म्हणे मज शापिले काय कारण। मीही तुझ शापिन म्हणून उदक करी घेतले। तव रायांची पटराणी मध्ये अंती नामे पुण्य खाणी। रूपे केवळ लावण्य हरिणी चातुर्य उपमे जेवी शारदा।
मदयंती मने राया दूरदृष्टी पाहे विचारुनिया शिष्ये गुरुशी शापावया अधिकार नाही स्वर्था गुरु पाशी शाप देता निर्धारी आपण नरक भोगावे कल्पवरी राव मने चतुर सुंदरी बोललीस साचते मने हे उदक खाली टाकू जरी तरी पीक न पिके दग्ध होय धरित्री मग आपुल्याची प्रपंदावरी जल टाकी मित्रस तो जानू पर्यंत चरण दग्ध झाले कृष्णवर्ण पुष्ट भरला मग तेथून कल्माश्यपाद नाम त्यांचे वशिष्ठे जानुनी वृत्तांत रायाशी उपसाप देत म्हणे 12 वर्षी होशील मुक्त येशी स्वस्थापना आपुल्या गुरु पावला अंतर्धान मग कल्पाश्यपाद राक्षस होऊन क्षुधाक्रांत निशिदिनी वनी भक्षी जीव सर्व परम भयानक असुर विशाळ देह कपाळी शेंदूर विक्राळ वदन बाहेर शुभ्र दंत दाढा वाढिलिया जीव बक्षिले आस मास वनी हिंडता तो राक्षस एक ब्राह्मण कुमर डोळस 12 वर्षी देखिला सर्वे त्याची ललनाची मनी दोघे क्रीडती कौतुके वनी तव तो ब्राह्मण पुत्र राक्षसे धरुनी भक्षावया सिद्ध झाला तव त्याची वधू काकुळती येत रे तू मित्र स राजा पुण्यवंत गो ब्राह्मण प्रतिपाळक सत्य माझा कांत मारू नको गडबडा लोळे सुंदरी करुणा भाकी पदर पसरी सवेची जाऊनी चरणी धरी सोडी झडकरी पती माझा पतीस बक्षी नको राजेंद्रा मत पाप घेऊ नको एक सरा स्वर्ग मार्ग तरी चतुरा कैसा पावशी अंतकाळी ऐसी करुणा भाकिता कामिनी निर्दये बक्षिला तेच क्षणी अस्थिर पंजर टाकुनी ती पुढे दिदला तव ती दुखे करोनी आक्रोशे कपाळ पिटी धरुनी मृतिका घेऊनी घाली वदनी कोण वनी सावरी तिथे मग तिने शाप दिला राया ते जो अलोट विधी हरिहराते म्हणे दमयंती संग सुरते प्राण जाईल तेची क्षणी कोणे केसरीचा संग सोहळा तुझ नगडोरे चांडाळा ऐसा शाप दोन्ही ते वेळा केल्या गोळा पतीच्या तात्काळ प्रवेशली अग्नी इकडे 12 वर्षी शापमुक्त होऊनी रावसव नगरा येऊनी वर्तमान सांगे स्त्रियेशी एरी कपाळ पिटी आक्रोशे करूने मने झाले वंशखंडन पतीशी वने ब्रह्मचर्य धरून प्राण आपुला रक्षिका अनिवार्य अत्यंत मन न करे कोण स्त्रियेशी संभाषण खदिरांगराची सेज आजपासून झाली तुझ लागी जानपा परम तळमळी राजेंद्र जैसा सापळा कोंडिला व्याघ्र की महाभुजांचे दंत समग्र पाडूनी गारुडी दीन करी की नाशिकी वेसन घालून महावर्षभ करती दीन की वने निरंकुश वारण धरुणी क्षीण करती मग तैसा कल्पाश्य पदभूप होऊनी राहिला दिन रूप पुढे प्रकाश व्याकुळ दीप आपण धर्मशास्त्र पाहतसे तेथेची पाहुनी प्रमाण वशिष्ठे मदयंतीस भोग देऊन अमोघ वीर्य पडता पूर्ण दिव्य पुत्र झाला तेने पुढे वंश चालिला असो तो राव मृगेस निघाला यथारण्य तथा ग्रह वाटेन पाला भोग त्याजिजे सर्वरी मनात मनोज विकार उठत विवेका कुंजे काम इव आवृत मने स्त्रीच वेधव्य मज मृत ते कर्म सहसा न करावे आपुली कर्मगती गहन प्रातक्त विचित्र दारुण देवावरी काय बोल ठेवून भोगल्या विनन सुटेची ऐसा राव उदासयुक्त वनी हिंडता मागे पाहात तो पिशाच्य भयानक अत्यंत राया पाठी उभे सदा दंपत्य मारिली ते ब्रह्महत्या पाठीसी लागली राजा तीर्थे हिंडता सगळी परे कदा काळी न सोडी स्वप्नी जागृतीत महाविक्राळ दांत करकरांत खात राये व्रते केली बहुत दान देत बहुसान
ऐसा हिंडता राव भागला, मिथुला नगरा समीप आला. वनश्री देखता आनंदला, परिब्रह्म हत्या पाठीसी उभी. वृक्ष लागले बहुत, आम्र वृक्ष फळा भारे डोलत. पोपळी रातांजन विराजित, केळी नारळी खजुरिया. चंपक जाई जुई मालती, मोगरे पुन्हागराज सेवंती. मलयागर कृष्णागर जाती, जपा करवीर कोविदार. वड पिंपळ औदुंबर, पारिजातक बकुळ देवदार. कपित्य बिल्लवळ अंजीर, अर्जुन पिचू मंद कदंबते. ऐसी आवना माझी नपती, क्षण एक पावला विश्रांती. परी ते पाठीसी पापमती, ब्रह्महत्या उभी असे. तो उगवला भाग्यवासर मनी, की निधान जोडे रंका लागुनी. इक्षुतिदा पुढे उंच बळोनी, क्षीरब्धी जैसा पातला. मी मरंतियाच्या मुखान, अकस्मात घातले अमृत. की चिंताग्रस्ताची प्राप्त, चिंतामणी जहाला. तैसा तापसिया माझी मुकुटमणी, शिष्य मांदी सवे घेऊनी. महाराज तपस्वी गौतम मुनी, तये स्थानी पातला. राये घातले लोटांगण, दाटला अष्टभावे करून. उभा ठाकला कर जोडून, करी स्तवन प्रीतीने. सहज होता संत दर्शन, पापे सहारती संपूर्ण. तू विलोकिसी जरी कृपा करून, तरी रंक सहस्त्र नयन होय. यावरी तो महाराज गौतम, कल्माश्य पादा पुसे कुशल क्षेम. राज्य राष्ट्र प्रजा मात्य परम, सुखे करुण नांदती की. ब्राह्मण क्षत्रिय वैश्य शूद्र, स्वधर्माचरती की समग्र. पशु सेवक पुत्र कलत्र, समस्त सुखरूप आहेत की. राव म्हणे आपुली कृपे करून, समस्त आहेत क्षेम कल्याण. परंतु आलाशी वाटते दुरून, आनंद घन दिसतोशी. तुझ्या दर्शने मुझ वाटे सत्वर, ब्रह्महत्या दूर होईल समग्र. मग पूर्व कर्म आपुले दुस्तर, ऋषी प्रती निवेदिले. गौतम म्हणे परम पवित्र, भू कैलास गोकर्ण क्षेत्र. तेथून मी आलो अपार, महिमा ते तिचा न वर्णवे. ओंकार रूपे कैलासनाथ, भवानी सहित तेथे नांदत. सुर सुर किन्नर सेवित, अर्धमात्रा पिटेजे. त्या गोकर्णीचे शिवदर्शन, ब्रह्मादिका दुर्लभ जान. तेथे इंदिरे सहित जनार्दन, तप गहन आचरत. कोटी सूर्याची प्रभा, मृडानी सहित शिव उभा. कैवल्य गर्भीचा पूर्ण गाभा, तेथीची शोभा न वर्णवे. इंद्र सनकादिक ब्रह्मपुत्र, तेथेची वस्ती अहोरात्र. जेतीचे पाषाण तरुवर, समग्र निर्जर अवतरले. सत्यवती हृदय रत्न, जेते करी अनुष्ठान. वशिष्ठ भृग जामदग्न, गोकर्ण क्षेत्री सदा वसती. पहावया मृडानी नायक, मंडप कसनी होतसे देख. नारद तुंबरू गायक, जेते गाती शिवलीला. गोकर्ण भोवते समग्र, उभे अखंड देवाचे भार. मुखे गर्जती शिव हर हर, आनंद थोर होतसे. ऋषी करीती वेदघोष, अष्टनायिकांचे नृत्य विशेष. किन्नर गंधर्व गायक सुरश, तोष भीती महेशाते. ते अति उत्तम स्थान, तजोमय प्रकाश गहन. नाना वृक्ष लागले सगन, कैलास भुवन प्रत्यक्ष. शुभ्र सिंहासन लखलखित, चारी द्वारे माणिकमय खचित. ऐरावतारूढ मरणात, पूर्वद्वारी तिष्ठतसे. दक्षिणेस रक्षी सूर्यनंदन, पश्चिमेशी वारुणी रमण. उत्तरेशी वैश्रवण, प्राणमित्र शिवाचा. कर्पूर गौर भवानी सहित, घवघवीत तेजे विराजित. भू कैलास साक्षात माहेर, संत साधकांचे. त्या मूर्तीचे करावे ध्यान, त्या भोवते महासिद्धीचे पूजन. त्या भोवते कात्यायनी आवरण, अष्टभैरव पूजिजे. द्वादश मित्र एकादश रुद्र, तेथेची वस्ती अहोरात्र. अष्टवसु दिक्पाळ समग्र, जोडुरी कर उभे तेथे. अष्टसिद्धी नवनिधी कर जोडूनी, अखंड आराधिती पिनाक पाणी. रायास म्हणे गौतम मुनी, मीही वसतो सदा तेथे.
वरकड क्षेत्री लक्ष वरुसे जान, तप आचरला निर्वाण. गोकर्णी एक दिन होय प्रसन्न सदाशिव, अमावस्या संक्रांती सोमवार, प्रदोष पर्व काळ शिवसार. समुद्र स्नान करिता समग्र, फळ होय सकळ तीर्थाचे. रावण कुंभकर्ण बिभीषण, याही पूर्वी केले तेथे अनुष्ठान. ते निर्वालिंग दर्शनाने जान, कैलासाहुनी आणिले. गणेश स्थापिले ते लिंग, ऋषी म्हणती सुता ते कथा सांग. एका वया लीला सुरंग, श्रवण वाट पाहती. यावरी सूत वक्ता निपुण, रावण मातेसी कैकशी अभिधान. ती नित्यलिंग पूजना विन्य जान, उदक प्रासन करीच. पंचधान्याचे पिष्ट करून, लिंग करी कामना धरून. व्हावे रावणाचे कल्याण, जय संपूर्ण प्राप्त व्हावा. शक्रे तिचे लिंग नेऊन, समुद्री टाकिले द्वेष करून. त्या लागी रात्रंदिन रावण माता अन्न न गे. रावण म्हणे माते लागून, मी मुख्य आत्मलिंग आणि तो जाऊन. कैलासाप्रती द्विपंचवदन, जाता झाला साक्षेपे. तप आचरला दारुण, जो चतुर्पुष्टी कला प्रवीण. जेने वेदांची खडे करून, सारासार निविडले. चतुर्दश विद्या पारंगत, शिवाशी आवडे अत्यंत. दशमुखे गायन अद्भुत, केले त्याने स्वामी पुढे. आपुले शिर छेदुनी स्वहस्ते, शिरांच्या तंती करुणी स्वरयुक्त. दशमुख गात प्रेम भरित, उमानाथ संतोषे जैने. राग उपराग भार्या सहित, मूर्छना शरीर कंपित. सप्तस्वर ताल संगीत, शास्त्र प्रमाण गातसे. गद्य पद्य रचना नाना कळा, गीत प्रबंध अखंड नाममाळा. गाता प्रीतीने शिवलीला, शंभू तोषला अद्भुत. मने प्रसन्न झालो दशमुखा, इच्छित माग तुझ प्रिय जोका. दशद्वायन नयन म्हणे कामांतका, आत्मलिंग मज देई. या त्रिभुवनात जे सुंदर, ऐशी ललना देई सुकुमार. एकूणी संतोषला कर्पूर गौर, भोळा अवतार चक्रवर्ती. कोटी चंद्र सूर्याची प्रभा पूर्ण, ऐसे लिंग काढिले हृदयातून. श्री ब्रह्मानंद रस मुरोन, दिव्यलिंग होतिले. सहस्र बाल सूर्य न पावती सरी, ऐसी प्रभा पडली दश दिशांतरी. दिदले रावणाचे करी जे अतर्क्य ब्रह्मादिका. जे मुनिजनांचे ध्येय ध्यान, जे संतादिकांचे देवार्चन. वेदशास्त्र पुराण दिव्यलिंग वर्णिती. जे त्रिगुणातीत परब्रह्म, जे अराजित नाम. सच्चिदानंद निर्वाण धाम, योगी आराम पावती जेथे. अनंत ब्रह्मांडे विचित्र, जैने रचिली इच्छा मात्रे. ज्या कारणी भांडती वेदशास्त्रे, ते दिव्यलिंग पुरातन. ते लिंग रावणे हाती घेऊन, म्हणे हे त्रिलोचन. त्रिदोष समन लावण्य सागरीचे निधान, त्रिगुण सुंदर ललनादे. जी अपर्णेची अपर प्रतिमा, ऐशी देई मज सर्वोत्तमा. सच्चिदानंद पूर्ण ब्रह्मा, नामा नामातीत तू. शिव म्हणे हिची प्रतिमा विशेष, निर्गुण शके विधीश. भोळा चक्रवर्ती महेश, म्हणे हेची नेई अपर्णा तू. रावणे अशक्य मनोनी, स्कंदी घेतली स्कंद जननी. दिव्यलिंग हाती घेऊनी, लंकानाथ चालिला. दक्षिण पंथे जाता सत्वर, गजबजिले सकळ सुरवर. गजानन स्कंद वीरभद्र, नंदिकेश्वर तळमळती. म्हणती हे सदाशिव त्रिनयन, हे कैसे तुझे उदारपण. भवानी बैसलाशी देऊन, पंचवदन हासतसे. म्हणे तियेचा कैवारी वैकुंठनाथ, तो दावेला आता स्नेह भरीत. इकडे भवानी स्तवन करीत, हे पद्मज तांत धाव वेगी. वारीज नयना इंदिरावरा, निगमागम वंद्या सुहास्य वक्रा. हे नील पयोधर गात्रा, धाव वेगी सोडवी मज. हे मधु कोटव नर कुमर भंजना, हे दशावतर धरा पीत वसना. मदनांतक मानंज सरंजना, जनार्दना जगद्गुरु. हे कोटी मनोज तात श्रीधर, सुरमर्दन परम उदार. ऐसे स्तवन एकता सर्वेश्वर, विप्र रूपे आडवा आला. म्हणे धन्य धन्य द्विपंचवदना, कोठे मिळवली ऐसी ललना.
दशमुख म्हणे हे अपर्णा सदाशिवे दिदली. विप्र म्हणे खाली उतरून न्याहाळून पाहेचे वदन. रावण पाहे तव हे कुलक्षण अत्यंत कुरूप देखिली. भवयास आणखी अमंगळपूर्ण वृद्ध गाल बैसले दंतहीन. गदगदा विप्र हसे देखून टाकून रावण चालिला. मगर माधवे ते स्थळी स्थापिली माता भद्रकाळी. इकडे असुर शिवाजवळी म्हणे श्री अमंगल कैसी दिदली. शिव म्हणे सत्यवचन ते तुझ नाटोपे कोटाळीन. अनंत ब्रह्मांडे धावून सर्वेची लपविल तत्वता. मग श्रीधरे अंगीची मळी काढून स्वहस्ते निर्मिली रूप संपन्न. भयासुरांचे उदरी जाण उत्पन्न झाली तेची पै. तिच्या स्वरूपाची प्रती नाही नाही त्रिजगती. अंगीच्या सुवासे धावती का द्रव्ये चक्रे प्रीतीने. तिचे नाम मंदोदरी तिची प्रतिमा नाही उरीवरी. विंशती नेत्राची चत्वरी पट्ट महिषी पतिव्रता. भयासुर करील कन्यादान वरी एक शक्ती देईल अंदन. सप्तकोटी मंत्राचे गहन सामर्थ्य सोजी माझी. ते निर्वाण सांगा तीन शक्ती तुझ प्राप्त होईल लंकापती. महाशत्रुवरी निर्वाणी ती प्रेरावित्वा सत्यपै. ऐसे एकताची रावण परतला लिंग घेऊन. पूर्वस्थळाशी आला जाण तो गजानन गाई राखी. गजाननाचे स्तवन देव करती कर जोडून. म्हणती दिव्यलिंग सोडून स्थापी अक्षयी गणपती. ऐशी देवी प्राथिला एकदंत तव रावणाशी मूत्र लागले बहुत. पुढे पाऊल न घालवत चरफडीत मूत्र भरे. भूमीवरी लिंग न ठेवावे ऐसी पूर्वी सांगितली उमाधवे. हाती घेऊन लघु शंकेस बैसावे हेही कर्म अनुचित. तव तो सिद्धी बुद्धीचा दाता विप्रवेशे गायी राखिता. त्याची लंकानाथ म्हणे तत्वता लिंग हाती धरी हे. विप्र म्हणे लंकापती माझ्या गायी रानोराणी पळती. तुझ्या मूत्र संकेस वेळ किती लागेल हे न कळे मज. रावण म्हणे न लगता क्षण येतो मूत्र शंका करून. विप्र म्हणे 3 वेळा बावीन नयेसी तरी लिंग टाकीन भूमीवरी. अवश्य म्हणे लंकापती लिंग देत विप्राच्या हाती. दूर जाऊन एकांत तक्षिती लघु शंकेस बैसला. अगाध गजमुखाचे चरित्र जो साक्षात अवतरला इंदिरावर. शिव उपासना करावया पवित्र झाला पुत्र शंभूचा. असो रावणाशी मूत्राचे पूर लोटले न सावरती अनिवार. एक घटिका लोटताय भुवक्त्र हाक फोडी गर्जुनी. माझ्या गायी गेल्या दूरी हे आपुले लिंग घेई करी. रावण न बोलेची निर्धारी हस्त संकेते थांब म्हणे. दुसरी घटिका झाली पूर्ण हाक फोडी गजानन. यवम घटिका झाल्या 3 कदापि रावण न उठेची. जैसे पाखिंड्याचे कुमत न सरेची वारिता पंडित. तैसे रावणाचे मूत्र न सरे सत्य पुन्हा एकदंत हाक फोडी. राक्षसा आपुले लिंग सांभाळी म्हणून ठेविले भूमंडळी. अक्षय स्थापिले कदा काळी ब्रह्मादिका उपटेना. पृथ्वी सहित अभंग एकची झाले दिव्य लिंग. रावण धावे सवेग स्वच्छ पवित्र क्रोध भरे. लिंग उपटता डळमळी कुंभिनी महाबळे दशमुख पाहे उपटोनी. परी न लगे उपटे तया लागुनी अखंड भंग झाले. गुप्त झाला गजानन गायी पृथ्वीत जाती लपून. रावणे एक गायीचा कर्ण धावून धरिलिया. तोही न उपटे तया लागून मग तेचे केले लिंग पूजन. गोकर्ण महाबळेश्वर तेथून नाम जाण पडलिया. रावण माता तेथे येऊन ते नित्य करी शिवपूजन. आदिलिंग हे जाणून करीती अर्चना सुर ऋषी. रावण कुंभकर्ण विभीषण तेथेची करती अनुष्ठान. त्यांच्या बळी करून देव जिंकले रावणे. मयासुर मंदोदरी आणि शक्ती नेता झाला रावणा प्रती. लक्षपुत्र नातू गंती 1,15,00,000 जयाचे. इंद्रजितायसा पुत्र अष्टादशाक्षोणी सेना भार. जेथीच्या अनुष्ठाने अपार रावण पावला संपत्ती. गौतम म्हणे राजोत्तमा ऐसा गोकर्णीचा थोर महिमा. वर्णू न शके मगवा ब्रह्मा येणे आम्हा तेथुनी झाले.
मिथुलेश्वराच्या यागाकारणे आम्ही येतच त्वरेने. अद्भुत एक वर्तिले तुझ कारणे कथा त्याची सांगतो. एक वृक्षने ग्रोध विशाळ त्याखाली आम्ही बैसलो सकळ. तो एक चांडाळीन मंगळ अति पवित्र देखिली. सर्व रोग वेष्टित पूर्ण जन्मात गलित कुष्ठ भरले जाण. किडे पडले सर्वांगी व्रण दुर्गंधी उठली चहूकडे. रक्तपिती भरवून हस्तपाद बोटे गेली झडून. परमकुशीत कुलक्षण कैसे अन्न उदक तियेचे. दंतहीन कर्णहीन गर्भाचे तियेचे गेले लोचन. कर्ण नाशिक जडून किडे पडले भुजभुजीत. अंगीचे कर्म गेले झडून वस्त्र पडले गळून. धुळीत लोळले चांडाळीन पाप पूर्वीचे भोगीत. तिचा मरण काळ जवळी आला जाण वरती पाहिले आम्ही विलोकून. तो शिवे धाडिले दिव्य विमान तिये लागी न्यावया. दशभुज पंचवदन शिवदूत बैसले चौघे जण. कोटी सूर्य तेज विराजमान प्रभा शशी समान एकाची. कोणी अग्नि तेज विराजत भालचंद्र शोभिवंत. दिव्य विमान लखलखित वाद्य वाजती चतुर्विध. अष्टनायिका नृत्य करीती किन्नर से गंधर्व शिवलीला गाती. गौतम म्हणे एक नृपती मग तया प्रती पुसिले. हे दिव्य विमान घेऊन कोणाचे करू जाता उद्धरण. ते म्हणती त्या चांडाळीन लागून शिवे आणू पाठविले निजपदा. मग म्या तयासी पुशिले हिने पूर्वी काय तप केले. मग ते शिवदूत बोलिले पूर्वजन्मीचा वृत्तांत. पूर्वी केकनयना ब्राह्मण त्याची कन्या सुमित्रा जाण. आपुल्या सौंदर्य गर्वे करून कोणासीही मानिना. ही बाळपणी विधवा झाली तारुण्यमध्ये स्वधर्म विसरली. जार कर्म करू लागली बापे शिकविल्या नायके. तो हे जाहाली गरोदर लोकनिंदा करीती समग्र. मग बापे केश धरुनी सत्वर बाहेर घातले येची. मग ही हिंडता देशांतर कोणी एक सभाग्य क्षुद्र. त्यानी ते स्त्री करुणी सत्वर समग्र द्रव्य ओपिले. तेथे अपत्य झाली बहुत ही अत्यंत मधमाशी रत. पुष्ट झाली बहुत घृणित लोचन उघडेना. शूद्र घेऊन दासी दास गेला क्षेत्री कृषी कर्मास. एक क्षुधित आठवणी मांसास शस्त्र घेऊन चालिला. मध्ये वाजली लुगडी लोचन हा बस्तची आहे म्हणून. गोवत्साचे कंठी जाण पापिनी सुरी घालितसे. ते अट्टहासे ओरडत गायीत हंबरुनी अनर्थ करीत. हिने कंठ छेदुनी ग्रहात वत्स नेले त्वरेने. डोळे उघडून पाहे पापिनी मग गोवत्स ओळखुनी ते क्षणी. तेव्हा तिने शिव शिव उच्चारुनी म्हणे करणी नकळता केली. मग अर्धवत्स मांस भक्षून उरले टाकी बाहेर नेऊन. लोकांत उडविले पूर्ण गोवत्स मारिले व्याघ्राने. त्यावरीही काळे मृत्यू पावत तो येऊन यमदूत. येस नेले मारित बहुत जाचिया निर्दयपणे. कुंभी पाकी घालीती अशी पत्रवनी हिंडविती. तप्त भूमीवरी लोळविती स्तंभ कवटाळीती तप्त जे का. चित्रगुप्ताचे पुसे सूर्यनंदन हिचे काही आहे की नाही पुण्य. ते म्हणती शिवनाम उच्चारून गोवत्स वधीने केला. मग यमे दिले लोटून चांडाळ योनीत पावली जनन. गर्भांध कुशळ कुलक्षण विष्टामुत्रे भरली सदा. स्वानाचे उद्दिष्ट बक्षी जाण तव माय बापे गेली मरून. मग ही हाती काठी घेऊन गावोगावी हिंडतसे. तो शिवरात्र पर्व काळ लक्षून गोकर्ण क्षेत्रापती संपूर्ण. यात्रा चालली गोसगमन नानाविध वाद्यांचा होतसे. शिवनामाचा घोर पार शिवशक्ती करीती वारंवार. त्याच्या संगे ही दुराचार चांडाळी ही चालिली. गोकर्ण क्षेत्री गेली चांडाळणी पडली भद्राक्ष कळीच्या देवाजवळी. म्हणे मज अन्न द्यावे वेळी बहुत पापिनी मी आहे. हाका फोडीत हात पसरून तो घ्या प्रदक्षिणा करीती भक्तजन. एके बिल्लपत्र नेऊन तिचे हाती घातले. ते त्रिदळ चांचपून पाहात मुखी घालवयाची नाही वस्त. म्हणून रागे भिरकावीत ते पडत शिवलिंगावरी. शिवरात्रीच उपोषण बिल्ल दळे घडले शिवपूजन.
शिवभक्तांस वे जागरण घडले संपूर्ण चांडाळीस. शिवनामे गरजती जन हेही करीती तसेची स्मरण. तीही वडाखाली येऊन पडली आहे चांडाळीन. ऐसा तिचा पूर्व वृत्तांत शिवगणी सांगितला समस्त. मग ती दिव्य देह पाहुणी बैसत शिवविमानी ते देवा. आपुले पूर्वकर्म आठवून करू लागली शिवस्मरण. मग शिवगणी नेऊन शिवपदी स्थापिले. गौतम म्हणे कराया सादर तू गोकर्ण प्रति जाई सत्वर. शिवरात्रीच पार्वती परमेश्वर त्रिवेळे करून अर्चिका. ऐसे बोलूनी गौतम मुनी गेला जनकाच्या यागा लागुनी. कल्पाश्यपाद ते क्षणी गोकर्ण क्षेत्री पातला. शिवरात्रीस दिव्यलिंग मित्र सहराये पूजिले सांग. अंतरी सप्रेम अनुराग उमारंग संतोषला. ब्रह्महत्येचे पातक विशेष जाऊनी राव झाला निर्दोष. तो कैलासहुनी आदी पुरुष पाठवित दिव्य विमान. विमानी बैसले शिवगण परम तेजस्वी दे दीप्यमान. अनंत विजयांचे रस पिळवून मूर्ती होतिल्या वाटते. अनंत वाद्य गर्जती एक वेळा तेने रंग सुरंग दाटला. दिव्य सुमनाच्या माळा वर्षती वरून वृंदारक. मित्र सह दिव्य देह पावोन झाला दशभुज पंचानन. इंद्रचंद्रादित्य ओलांडून नेला मिरवत शिवपदा. स्वरूपदा मुक्ती पावोन शिवरूपी मिळाली आनंद घन. धन्य शिवरात्री व्रत पावन धन्य गोकर्ण शिवमंदिर. गौतम ऋषी परमधन्य तेने इतिहास सांगितला पावन. धन्य श्रोते तुम्हारी सज्जन श्रवणी सादर बैसला. मानस सरोवर वेष्टीत मराळ जैसे विराजित. की निधान भोवते समस्त साधक जैसे बैसली. तरी पंडित तुम्ही चतुर तुमचे अवधान दिव्यालंकार. देवोनिया गौरव श्रीधर ब्रह्मानंदे करोनिया. श्रीमदधीमात विलासा ब्रह्मानंद आदी पुरुषा. श्रीधर वरदा कैलास विलासा कथा रसवदवी पुढे. श्री शिवलीलामृत ग्रंथ प्रचंड स्कंद पुराण ब्रह्मोत्तर खंड. परिसोत सज्जन खंड तृतीय अध्याय गोडहा.